हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जे बनवणार आहे ते गाजराचा हलवा बनवणार आहे. तर बघू शकताय मस्त छान असा दाणेदार गाजराचा हलवा झालेला आहे. तर एक अर्धा किलो गाजर आहेत. तर आपण आता याच्यावरची साल काढून घेऊया. तर मी अगोदर एकदा पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलं, कारण गाजराला भरपूर माती असते. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुतल्याच्या नंतर पुन्हा मी असं साल काढून घेतलेली आहे, बघू शकताय. तर याच पद्धतीने आपण सगळी गाजराची साल काढून घेऊया. तर सगळे आता मी अर्धा किलो गाजराची अशी साल काढून घेतलेली आहे, बघू शकताय. तर मी अगोदर पण पाण्याने धुतले होते, पण आपण अजून एकदा असं पाण्याने, स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया गाजर. कारण गाजराला भरपूर असं ते माती असते, तर दाताखाली कुठं कचकच लागेल, तर म्हणून याला 2-3 पाण्याने स्वच्छ गाजराला धुवून घ्यायचं आहे. तर पूर्ण गाजराची अशी साल काढून धुवून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये आता आपण खिसणीने हे गाजर खिसून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे लहान मोठी जी खिसणी आहे त्या खिसणीने असं खिसून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने सगळे गाजराचा आता खीस करून घेते मी. तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर सारे मार्केटला गाजर आलेले असतात. तर सीझनमध्ये आपण भरपूर वेळा गाजराचा हलवा खायलाच पाहिजे. खूप अतिशय पौष्टिक असं गाजर आहे आणि लहान मुलांना पण आवडेल असं खूप छान एकदम टेस्टी असा गाजराचा हलवा होते. तर अर्धा किलो गाजर मी असं किसून घेतलेले आहेत, बघू शकताय. मस्त असा आपला कलरबाज गाजराचा हलवा आता तयार करूया. तर इकडं कढईमध्ये 1 चमच तूप घेतलेला आहे. आता हे तूप आपण मिडियम गॅसवर वितळून घेऊया. तर 1 चमच आपण तुपावर हे गाजराचा हलवा आपण परतून घ्यायचा आहे. तर पूर्ण गाजराचा अर्धा किलो किस आहे ते याच्यामध्ये आपण तुपावर मिडियम गॅसवर याला कमीत कमी याला 5 ते 7 मिनिट असं परतून घ्यायचं आहे. एकदम असा किती सुंदर असा कलरबाज असा गाजराचा किस दिसतोय आणि हे आता आपण 5 ते 7 मिनिट आता हे तुपावर आपण परतून घेऊया. मीडियम गॅसवर, अजिबात मोठा गॅस करायचा नाही. मीडियम गॅसवरच आपल्याला हे परतायचं आहे. आणि गाजराचा हलवा करते वेळेस आपल्याला जाड बुडाचं कढई घ्यायची आहे, जाड बुडाची. तर एकदम पातळ कढई घ्याल तर लगेच करपल्या जाईल आणि पूर्ण असं गाजराच्या हलव्याला आपल्याला करपट असा वास येईल. तर जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि म्हणजे जाड बुडाची घेतली म्हणजे मस्त असा आपला गाजराचा दाणेदार हलवा होते. तर मी आता हे 7 ते 8 मिनिट हे असं परतून घेतलेलं आहे, बघू शकताय. तर आपल्याला लागणार आहे आता मी साईसकट तूप 1 कप दूध घातलेलं आहे. साईसकट घातलेलं आहे. तर खूप छान अशी टेस्ट येते याच्यामुळे. तर दूध घातल्याच्या नंतर मस्त छान आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला 2च मिनिट आपण वाफ देऊया. तर गॅस मिडियम आहे. 2 मिनिट आपण आता वाफ देऊन घेऊया. तर 2 मिनिट झालेले आहे. मस्त छान आता गाजराचा हलवा वाफलेला आहे, बघू शकताय. गाजराचा हलवा तर प्रत्येक जण बनवतात आणि याच्या वड्या पण अतिशय सुंदर अशा वड्या होतात, लाडू पण होतात, खूप टेस्टी लाडू पण लागतात. तर आपण आज हलवाच बनवणार आहे. तर हे काजू बदामचं काप आहेत, एकदम मी बारीक करून घेतलेलं आहे, मिक्सरला फिरून घेतलेले आहे. हे याच्यामध्ये घालून व्यवस्थित आता हे मिक्स करायचं आहे, हलव्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकताय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकताय. तर मी कमी थोडंसं घातलेली आहे साखर. साखर घालून पुन्हा एक आपल्याला 5 मिनिट याला शिजून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिडियम गॅसवर मस्त छान आता याला शिजून घ्यायचं आहे. अर्धा चमच मी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर पुन्हा मिक्स करायचं आहे. वेलची पावडर घातल्याच्यानंतर आणि 1 मिनिटभर आपण अजून पुन्हा याला एक वाफ देऊन घेऊया. तर लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. बघू शकताय मस्त असा दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे. भरपूर थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये असा गरमागरम गाजराचा हलवा अप्रतिम, चव तर खूप टेस्ट लागते हे. तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा. गाजराचा हलवा सीझन आहे. भरपूर सारे असे मार्केटला गाजर आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. गाजराचा हलवा कितीतरी वेळा खाल्ला तरी खावास वाटते, एवढा भारी लागते. कुणाला आवडणार नाही. हे गाजराचा हलवा दाणेदार एकदम टेस्टी गाजराचा हलवा सगळ्यांना आवडता आपला गाजराचा हलवा तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सीझन स्पेशल गाजराचा हलवा एकदम टेस्टी दाणेदार